माझं नाव धनश्री जगताप. मी भांडूप गाव श्यामनगर इथे राहते. माझं घर कागदपत्राचं आहे, कागदाचं आहे. पर्याय नव्हतं की दुसरीकडे भाड्याने जात आणि गायचा धंदा वगैरे सगळीकडे बंद असल्यामुळे काय इन्कम पण नव्हते. तर त्यामुळे आम्ही इथे राहिलो. इथं लॉकडाऊनच्या दरम्यानच अधोरेखित संस्थेला माझी भेट झाली. सरांनी मला विचारलं काय शिक्षण करते वगैरे. तर मी तेव्हा 11वीमध्ये होते आणि लॉकडाऊनमध्ये मी सगळ्या शाळा वगैरे सगळं बंद होतं. तर लहान मुलांचे मी क्लासेस घ्यायची. इथे रोडवर फुटपायरीवर क्लासेस घ्यायचं काम करायची आणि नंतर मग पुढे माझं शिक्षण वगैरे चालू म्हणजे कंटिन्यू ते राहिलं. आता मी MSW करते. माझं 11वीपासून आतापर्यंत माझं शिक्षण थांबलं नाही. अधोरेखित संस्थेमुळे आणि सरांमुळे मी आता एवढं शिकते आणि अधोरेखित संस्था कोरोशी यांच्याशी मला फेलोशिप मिळाली. फेलोशिप मिळाल्याच्यानंतर मला माझ्या समाजाची परिस्थिती थोडीफार माहीत होती, पण नंतर परत अजून जास्त खोलवर सगळ्यांच्या परिस्थिती माहीत पडली. खूप लहान वयामध्ये महिला विधवा होता. माझी स्वतःची मम्मी 24-25 वर्षामध्ये विधवा झाले. टॉयलेटचा पण खूप इश्यू आहे आणि आंघोळ करायचं म्हणजे असं खूप हे वाटतं. छत्री लावतो साईडला आणि असं कपड्यावरच आम्ही आंघोळ करतो. टॉयलेटचा इथे खूप प्रॉब्लेम आहे. तिथं गटर आहे, खूप मोठं गटर आहे. गटरच्या बाजूला अशी जागा आहे आणि त्या जागेच्या इथे टॉयलेटला सगळे जात होते. जे उन्हाळ्यामध्ये वगैरे गटराचा गाळ वगैरे काढतात ना, तर साप वगैरे खूप म्हणजे हे होतं. तर त्याच्यामुळे भरपूर जणांना साप डसलेला सुद्धा आहे. सगळे पुरुष पटरीमध्ये जातात बाथरूमला आणि मग त्यांच्या पण जीवाला धोका. आणि माझं स्वप्न आहे की मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. स्वतःचं घर घेतलं, छोटं असलं तरी चालेल, मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. स्वतःचं घर घेतल्यावर एक सुकूनची झोप तर येते. स्वतःच्या घरात आपण एक दिवस उपाशी झोपलं तरी चालेल, पण ते आपल्याला स्वतःचं घर असतं. माझं नाव शरद जनाबाई बारात आहे. अधोरेखित संस्थेचा फाउंडर आहे. अधोरेखित संस्था ही 2011ला स्थापन झाली. अधोरेखित संस्था मुंबईमध्ये जे NTDNT कम्युनिटी आहे, भटके विमुक्त, जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्थलांतरित होऊन मुंबईमध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासोबत अधोरेखित संस्था ही काम करते. विशेषतः मुंबईमध्ये हा सगळा जो समूह आहे हा झोपडपट्ट्यांमधून राहतो. त्याच्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी हा प्रमुख समूह आहे, ज्याच्याबरोबर गेली अनेक वर्ष आपलं काम चालू आहे. त्यांचे इथे नागरिकत्वाचे पुरावे असतील, त्यांच्या संदर्भातलं रोजगाराचं असेल, शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, त्यांच्या इतर ज्या काही होणाऱ्या अन्याय अत्याचार आहे त्याच्याबद्दलचं काम अधोरेखित संस्था यामध्ये करते. धनश्रीच्या लिडरशिपमधला सगळ्यात महत्त्वाचा मला जो अधोरेखित म्हणून आवडलेली जी गोष्ट आहे की ही जी फॅमिली आहे, तिला वडील नाही आहेत, पण असं असताना आणि आई जी आहे की जो ह्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा, की जो मंदिराच्या बाहेर ते गाय बांधली जाते आणि जे भाविक आहेत ते चारा विकत घेतात किंवा लाडू विकत घेतात आणि त्या गाईला देतात, त्याच्यावरती उपजीविका चालवतात. धनश्रीला 2 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे आणि हे सगळे विशेष म्हणजे शिक्षण घेतात. भांडूपच्या श्यामनगर म्हणून भांडूप पूर्वेला जो गावात जाणारा रस्ता आहे त्याच्या फुटपाथला धनश्रीचा पाल आहे आणि या पालात राहून या सगळ्या मुलींनी शिक्षण घेतलं. अधोरेखितनी या सगळ्या शिक्षणामध्ये त्यांना मदत केलेली आहे आणि लीडर म्हणून ती खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं काम निभावत आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अख्ख्या कम्युनिटीमध्ये म्हणा, खानदानमध्ये म्हणा, एवढी उच्च शिक्षित मुलगी होणं आणि तिचं स्वतःचं स्वप्न आहे की पुढे जाऊन म्हणजे चांगली उपजीविका करून आपल्या आईला एका चांगल्या घरामध्ये तिला घेऊन जायचं आहे. आणि ही खरंच एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे आणि ती एक उत्कृष्ट लीडर म्हणूयात, एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून आज पुढे येते.